18 न्यूज आवाज महाराष्ट्राचा। टाटा मोटर्स लिमिटेड PCBU युनिटमधील कामगारांचा आनंदोत्सव। पिंपरी टाटा मोटर्स लिमिटेडच्या PCBU युनिटमधील कामगारांना यंदा मिळालेल्या भरघोस वेतनवाढीचा आनंद आज कामगार बांधवांनी उत्साहात साजरा केला। या प्रसंगी कामगार बांधवांनी महाराष्ट्र मजदूर संघटनेचे संस्थापक आणि अध्यक्ष तसेच शिवसेना उपनेते श्री इरफानभाई सय्यद यांचा शाल, पुष्पगुच्छ, मिठाई देऊन सत्कार केला। कामगारांनी संघटनेच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे आणि प्रभावी नेतृत्वामुळे ही वेतनवाढ शक्य झाल्याचे सांगत इरफानभाई सय्यद यांचे मनपूर्वक आभार मानले। त्यांनी कामगारांच्या हक्कांसाठी न्याय्य वेतनासाठी केलेल्या लढ्याचे सर्वत्र कौतुक होत आहे। त्याचा आनंद तुमच्या सगळ्यांच्याच चेहऱ्यावर दिसतोय। तर आज हा जो वेतनवाढीचा जो प्रसंग आहे त्याबद्दल आपल्या सगळ्यांची प्रतिक्रिया काय आहे की संघटनेबद्दल आपलं काय म्हणणं आहे ते एवढं दोन शब्दात सांगा। आज आम्ही 2016ला ह्या संघटनेत सभासद झालो। त्यावेळेस आम्हाला पहिली संघटना असताना आम्हाला पगार होता 2,500 ते 3,000 आणि ते पण 15-15 दिवस आम्हाला काम होतं। त्या 2016 पासून आमची पगारात वाढ होत गेली। ते आज आमची वाढ कमीत कमी 70-80 हजार महिना आम्हाला पडतो। त्यामुळे ह्या संघटनेने आतापर्यंत जेवढे हे आमच्यासाठी केले तेवढं कमीच, किती केले ते कमीच आहे। यापूर्वी काय कुठल्या संघटनेत संलग्न होते आणि त्या संघटनेमध्ये आणि इरफानभाई सय्यद यांच्या संघटनेमध्ये काय फरक जाणवला तुम्हाला? आम्हाला बाहेरकडनं जे आपुलकीचं हे मिळालं, बाकीच्या संघटनेकडनं आम्हाला एवढे म्हणजे रिस्पॉन्स येत नव्हता। म्हणजे ज्या पहिली संघटना होती त्यावेळेस आम्ही कामकाज बघणारे पण दुसरेच लोक होते। जसं बाहेरने परत आम्ही आल्यानंतर आम्हाला संधी दिली काम करण्याची, सगळं बघण्याची, सगळं कामगारांच्याच हातात दिला व्यवहार काय असेल तो। अनेक वेळा कर्मचारी म्हणून अनेक अडचणी येत असतात, या अडचणीला इरफानभाई सय्यद यांच्याकडून कसा रिस्पॉन्स मिळतो काय वाटतं? रिस्पॉन्स आमचा चांगला आहे। अडचणीत प्रत्येक अडचणीच्या वेळेस आम्हाला ते सहकार्य करतात। आम्हाला काही अडचण आली तर ते धावून येतात, आमच्या पाठीमागे ठामपणे उभे राहतात। सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की सगळ्या कामगार क्षेत्रामध्ये माथाडीचं नाव बदनाम केलं जातं। तर तुम्हाला या संघटनेबद्दल काय म्हणायचं? नाही, बदनाम करायला आमच्यासाठी तर नाही असं काही। आमच्या टाटा मोटर्स मध्ये PCBUला तरी अजून म्हणजे तसं संघटनेकडनं चांगलेच झालेलं आहे काम। 2016 पासून आम्ही इरफानभाई सय्यद या संघटनेशी कामकाजात आम्ही कार्यरत आहे आणि इरफानभाईंचं कार्य व्यवस्थित आहे। त्यांचं प्रेम आपुलकी भरपूर आहे, व्यवस्थित काम बघतात, कामगारांना संधी देतात आणि आमचा पगार आत्ता ह्या महिन्यामध्ये म्हणजे पगारात वाढ झाली, त्यामुळे आम्ही त्यांचं अभिनंदन करायला इथे आलेलो। आणि संघटना त्यांची म्हणजे आम्ही सगळे कामगार एकजुटीनेच बाईंच्या मागं आहे आणि राहणार, खंबीरपणे राहणार। संघटनेचं जेव्हा काम करत असतो तेव्हा मिठाला काढत टाकणारे अनेक आहे। तुमच्यात असा एकजूट आहे ही दिसते, पण त्यात भविष्यात पण अशीच एकजूट राहणार आहे का? हो, भविष्यात आम्ही 100% इरफानभाईंच्याच मागं राहू। पुणे तसेच पिंपरी चिंचवड आणि महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र 18 न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।